निवृत्ती निवृत्ती म्हणता पापनुरे चित्ती, निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय रूप रूप सुख झाले साजनी बरवा तो विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले साजनी माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी आवडी बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
सुखाची आगर सुखाची आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय 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 राम जे गरजताप वाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसासा 18 जन चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसासा 18 जन वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठाशी जावी भुक्ती मुक्ती कामारी दासी चिंतिता जयासी पुसासा 18 जना तुहा पंढरीचा राणा कळी काळ पाया पडी ज्याची गरज ताप वाडे ज्याची गरज ताप वाडे कळी काळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा पुसासा 18 जना पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतीनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपांदे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्ण शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका उभे होती लोका उभे होती लोका कीर्तने उभे होते लोका मृदंग श्रोते काळ मृदंग श्रुते काळ मृदंग श्रोते देखा मृदंग श्रोते देखा माझे दंडवत या माझे दंडवत माझे दंडवत या माझे दंडवत नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा हे प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा गणनाथा जया पूजली आदरी पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागिती दिव्य लोकासनिली आता हृदय ही आपले चौफाळून याबुले वरी वैसव पावले श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्यात ज्याचे गरज ताप वाडे कळे काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसासा 18 जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबवनात थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागे शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा उमरेकर बरोबर ना फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 आणि म्हणून आलेली सर्व सुमरेकर साधक मंडळी वैष्णव मंडळी भाविक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे कोणाचा बोला 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 तुकोबारायांचा कोणाचा ग माय तुकोबारायांचा तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे उमरेकर कीर्तन हे काय टाइमपास वगैरे नाही बरं का दादा
मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादेव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. उंबरेकर, कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून ऐकता का जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. हे त्याला थोडा स्वराचा आवाज त्याला नॉर्मल कमी काही ह्याच्यातलं. आणि म्हणून दुसरी सूचना अशी, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचं अपमान होणार आणि एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. तुम्ही 1 तास मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. त्याचं कारण असं आहे उमरेकर, मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो. श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलतात, म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात उमरेकर, कीर्तन हे टाइमपास नाही हो. ऐकूया श्री महाराजांची भाषा. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन ताग कीर्तन ताग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. अरे वा, होय अंग हरी रूप. कीर्तन ताग कीर्तन ताग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. महाराज म्हणतात गडेव माणसाला जिथं हरिरूप होतं येतं, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते ना, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन, भाग्य तरी ऋणी देवाईसा. मग काय निरूपे आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया जबाबदारीने. महाराज म्हणतात ज्याची गरजता पवाडे, ज्याची गर्जना करायची, ज्याच्या नावाची, ज्याच्या नावाचे पवाडे गायचे. का हो तुकाराम महाराज, आम्ही गर्जना केली, आम्ही पोवाडे गायले, त्याचं फळ सांगा ना आम्हाला. महाराज म्हणतात कळी काळ पाया पडे. जो जगाला खाणारा काळ आहे, अशा भगवत भक्ताच्या, अशा नामधारकाच्या, अशा वैष्णवाच्या तो काळ पाया पडतो. महाराज म्हणतात बरोबर तुकाराम महाराज. पण ज्याची गर्जना करायची, ज्याचे पोवाडे गायचे, त्याचा परिचय सांगा ना. तो कुठं राहतो. तो हा पंढरीचा राणा. तुकाराम महाराज म्हणतात राणा म्हणजे राजा. आणि मी सांगतो असं नाही, पुसा विचारा कोणाला. 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद, आणि 18 जण म्हणजे 18 पुराणाला विचारा. तुकाराम महाराज म्हणतात पुसा 6 4 18 जण. तो हा पंढरीचा राणा. परिचय दिला जगाच्या मालकाचा. का हो तुकाराम महाराज, अजून काही भगवत साधनेमध्ये फरक आहे का. आम्हाला नाही गर्जना करता आली, आम्हाला नाही पोवडे गाता आली, अजून दुसरं काही. महाराज म्हणतात चिंतन तर कराल उमरेकर. तुकाराम महाराज आम्ही परमेश्वराचं भगवत साधनेचं चिंतन केलं, त्याचं फळ सांगा ना. चिंतिता जयासी. बरोबर. भुक्ती, भुक्ती म्हणजे भोग, मुक्ती म्हणजे मोक्ष. भुक्ती मुक्ती कामारी दासी, चिंतिता जयासी. बरोबर. आता एक मार्ग सांगाल का तुकाराम महाराज. आम्हाला वैकुंठाला जायचंय, साधकाने सांगितलं. आपण तर नाही कोणी विचारू शकत, पण विचारलं तुकोबराने. तुकाराम महाराजांना विचारलं का हो तुकाराम महाराज आम्हाला वैकुंठाला जायचंय. महाराज म्हणतात वैकुंठाला जरी जायचं असेल तर वैकुंठाशी जावे. बरोबर. तुका म्हणे ज्याच्या नावे. आता जेवढा सरळ ताकदीनं अभंग ऐकला तेवढं रिटर्न ऐकायचं बरं का. अभंगावर तेवढं प्रेमच करायचं. पाठ करत असताना सरळ नाही, असा उलटा पाठ करायचा मस्त बाकी. कधी विचारलं ना की प्रमाण, पुढचं प्रमाण जरी झालं तर अलीकडलं ठेवलं पाहिजे मस्त बाकी. बरोबर. तुका म्हणे ज्याच्या नावे. चला आता उलट
वैकुंठाशी जावे भुक्ती मुक्ती कामारी दासी चिंतिता जयासी पुसासाच वठराजना तुहा पंढरीचा राणा कळी काळ पाया पडे ज्याची गरज तापवाडी विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून शिवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचं म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी नानाभाऊ बाबूराव अडसुरे पूज्यश्री नानाबाबांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. पूज्यश्री दादांची 2 मुलं आहेत, आदरणीय संजयराव आदरणीय बालूराव. फार आग्रह बालूरावांचा किशोर महाराजांना आग्रह केला की घ्या महाराजांची सेवा. प्रवास असतो, तब्येत थोडी थकलेली असते, थकवा आलेला असतो, टाळता येत नाही. टाळल्यावर तुम्हाला माहिती फळ काय मिळतं ते. पण काय नाही, तुम्ही फ्रेश राहा मस्तपैकी, काय टेन्शन नाही. मस्तपैकी ज्ञानोबराय जशी बुद्धी देतील तसं मस्ती चिंतन करूया आपण मस्तपैकी. 2 लेकरं आहेत, आदरणीय संजयराव आणि आदरणीय बालूराव. पूज्यश्री दादांच्या 2 मुली आहेत, मनीषाताई आणि पुष्पाताई. दादांचे 2 भाऊ आहेत, रंगनाथराव आणि रामदासराव. आणि एक बहीण आहे शहाबाई. बरोबर ना? तुम्ही तिकडे बघता का? तिकडे नाही नावं, माझ्याकडे बघा, मी बरोबर सांगतो. मोठा परिवार आहे नानाबाबांचा. आणि म्हणून आजचं आलेलं सेवेचं योग आपल्या या परिसराचं वैभव असणार आहे. अत्यंत ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ पूज्यश्री गुरुवरे जंगली शास्त्रींच्या सान्निध्यामध्ये राहून अखंड एक बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण अत्यंत गोड कीर्तनकार आदरणीय आमचे किशोर महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड भजनाची साथ, भजन सम्राट हरिभक्तपरायण महाराष्ट्राचा लाडका आवाज कैलास महाराज पवार पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. आपण टाळी वाजूया श्री महाराजांकरता. आपल्या या परिसराचं वैभव असणारे अत्यंत महाराष्ट्रामध्ये एक, जसे कैलास महाराज, ओंकार महाराज, प्रकाश महाराज, तसे भजन सम्राट हरिभक्तपरायण किशोर महाराज शेळके पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले हरिभक्तपरायण अत्यंत गोड कीर्तनकार उद्धव महाराज पवार हरिभक्तपरायण अत्यंत पहाडी आवाज, अत्यंत गोड आवाज आदरणीय हरिभक्तपरायण आमचे शिवाजी बाबा पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या किशोर महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. टाळीवाजो आपण त्या बालगोपाळांकरता मस्तपैकी छान. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत करतो, चोपदार तुम्हालाही दंडवत करतो. अत्यंत महाराष्ट्राचा एक लाडका साऊंड आहे. जसं एखादा हिरो सेलिब्रिटी असतो कैलास महाराज, जसे एखादी हिरोईनसुद्धा सेलिब्रिटी असते, तसं साऊंडमध्ये एक सेलिब्रिटी नाव आदरणीय आमचे शंकर दादा. माझ्या दादाला दंडवते. आपण टाळी वाजूया मस्तपैकी छान. नवनाथ भाऊ आमच्या सोमनाथरावांची बंधू, बरोबर ना? हा बरोबर, नवनाथराव. जमलं, हा जमलं. अत्यंत गोड यूट्यूब चॅनलचे मालक, गुरुकुल पर्व या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे विनायक दादा. माझ्या दादाला दंडवते. दुसरे यूट्यूब चॅनलचे मालक राजू भाऊ. बर, तुम्हाला दंडवत. हां बरं. हरिभक्तपरायण मच्छिंद्र बाबा पूज्यश्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो. आई तुम्हाला दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो. दादानं तुम्हाला दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि म्हणून पूज्यश्री नानाबाबांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना उमरेकर. अशी एखादी रात्र गेली नसेल या दोन्ही लेकरांच्या जीवनामध्ये, संजयराव आणि आदरणीय बालूराव, 2 लेखी आहेत, पुष्पाताई आणि मनीषाताई. अशी एखादी रात्र गेली नसेल या दोन्ही मुलींच्या जीवनात, असा एखादा दिवस नसेल गेला का त्यांना बापाची आठवण झाली नसेल. मग का आमच्या बापाची आठवण काढायची? ताई ऐका ना, मला प्रमाण सांगायचं बरं का. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना ताई, का मुलीच्या जीवनात संकट आलेली झेलण्याकरता कोणी नसतं. तसं निस्वार्थ प्रेम करणारी आई निघून गेली का मुलाच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं.
तसं निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला का मुलीच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईन, ऐकूया. मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बापाचं आठवतं. एखाद्या दिवशी काम करता करता आई जर रागवली तर मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते, बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवतं, तसं मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलालाही आठवते. एखाद्या दिवशी सहज वडील रागवले, लेकरू आईकडे पळत जातं, आईच्या पदराला धरतं, ओढतं आईच्या पदराला ना आईला विनंती करतं, आई जाणे माऊलीचे चित्त, हा जाणे माऊलीचे चित्त, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, जाणे माऊलीचे जाणे माऊलीचे चित्त, आईची कळवळाची जाते, ऐसी कळवळाची जाते. लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची जाती, करीला हे संतांबद्दल सांगायचंय बरं का तुकोबारायला, पण दृष्टांत देतात लेकुराचे. संतांचं जीवन किती कृपावंत आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याकरता व्यवहारातला दृष्टांत द्यावा लागला. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, आईसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव, सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती, तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. जसं आईबद्दल महत्व पटून देतात तुकोबाराय, एक अभंग असा आहे की बापाबद्दल बोलतात तुकाराम महाराज. बाप करे जोडी, ऐकले प्रमाण तुम्ही, लेकुराचे ओढी आपुली एक उरवंडी आळवून. तुकोबारांची अजून एक गोड भाषा घरी घेऊन जा. पोरांनो, आपल्या जीवनात एखादी पदवी कमी कमावता आली तर कमी कमवा, पण पहाडासारखा बाप आपल्या बापाची मान कधीतरी समाजामध्ये उंचावली पाहिजे असं पवित्र कार्य ध्येय ठेवा आपल्या जीवनात. महत्व वडिलांचे, हे बाळवी महत्व वडिलांचे, हे बाळवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपेनो हे कोणाचा माईत, शांती रूपेनो कोणाचा माईत, हे वाढवी महत्व वडिलांचे, हे वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपे नव्हे कोणाचा माईत, शांती रूपे नव्हे कोणाचा माईत, टाळी वाजवा कैलास महाराजांकरता मस्त बाकीच्या. तुकोबारांची भाषा आहे बरं. महाराज म्हणतात एक तर जीवनात कोणाचं वाईटच करू नका, पण करता आलं तर एक करा ना. वाढवी महत्व वडिलांचे. एखाद्या गरीब परिवारातली बापाची लेक जर PSI झाली तर लय आनंद असतो त्या बापाच्या चेहऱ्यावर. एखाद्या गरीब घरातला पोरगा जर PSI झाला, पदवीधर झाला, आनंद असतो त्या बापाच्या चेहऱ्यावर. पण एखाद्या घरातली मुलगी पळून गेली ना, एखाद्या घरातला मुलगा पळून गेला तर ते घरातली आई वडील फक्त दिसायला जिवंत आहे. समाजात जाता येत नाही, पाहुण्याच्या घरी जाता येत नाही, कसं तोंड दाखवायचं. तुकोबारांची भाषा आहे. वा, एका अवलिया संतांचं गोड भजन आहे गाड्या. जीवनामध्ये फुल बनता आलं नाही तर बनू नका. एखाद्या तर तुम्हाला चांगलं करता आलं नाही तर करूच नका, पण त्याचं वाईट होईल असं तरी त्याला सुविचार देऊ नका. कमळाच्या झाडाचा स्वभाव आहे, त्याला सुंदर असं फुल आहे,
पण त्याच्याकडे अजून एक दुर्गुण आहे. काय? त्याला काटे. फुल बनता आलं नाही तर बनू नका, पण काटे होऊन तरी लोकांना टोचू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम काटे बन कर मत रे. फुल बनता आलं नाही तर बनू नका. किती तुकोबरांची नम्र भाषा असेल. कोणाचं वाईट करू नका, पण एक काम करा, वाढवे महत्व वडिलांचे. आहे तोपर्यंत आपल्या वडिलांचं महत्व कळू द्या. आहे तोपर्यंत आपल्या आईचं महत्व कळू द्या. श्रावण महाराजाच्या मुखातला महाराष्ट्र ऐकतो बरं का बाप, पण श्रावण महाराज जगताप नुसता जगाला बाप नाही सांगत. आमच्या कैलास महाराजांना, किशोर महाराजांना विचारा. 2021ला आमची आई स्वर्गवासी झाली. आता बाप नावाचा आधार आहे म्हणून तर हा गडी फिरतोय. नाही तर फिरता येत नाही भाऊ. रोज महाराष्ट्र फिरायचं आहे ना, रोज जायचं. बरं मी माझा नेम आहे भाऊ, कीर्तन संपलं की मी थांबत नाही कुठं. घरी जायचं, आराम करायचा, स्नान, देवाची पूजा, साधना करायची, पांडुरंगासारख्या बापाचं दर्शन घ्यायचं, मग प्रवासाला लागायचं. ज्या दिवशी वडील म्हणतील ना, अरे थांबून गेला आमचा प्रवास आहे, त्या दिवशी थांबायचं, नाही तर थांबायचं नाही. बाप बाप असतो ना. महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकुराची ओढी. आज नाना बाबा त्या फोटोमध्ये 4ही लेकरांना दिसत असतील, पण बाप नावाची छाया 1 वर्ष झालं निघून गेली. एखाद्या झाडाच्या सावलीला बसलं ना माय का लय गोड वाटतं, पण ते झाड वाळून गेलं, सुकलं किंवा तोडलं, संपलं. त्या जागेवर जाऊन बसा, चटके सहन करावं लागतात माणसाला. एक कवी 2 ओळी लिहितो त्या झाडाबद्दल आणि बापाबद्दल. काय म्हणतो ऐकूया. झाड सावलीच गेलं आता खेळ हा उन्हासे. मनीषा ताईला, पुष्पा ताईला आठवल त्या ओळीतली एक लाईन आठवेल त्यांच्या बापाबद्दल, संजय रावांना, बालूरावांना. झाड सावलीच गेलं आता खेळ हा उन्हासे, झालं रिकाम आभाळ, झालं रिकाम आभाळ, आता चटकी उरासे, बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी, दूर देशी, बाप गेला दूर देशी, दूर देशी, बाप गेला दूर देशी. तुम्हाला उदाहरण पटवून देईल बाप काय असतं. कैलास महाराज नावाचा एक आवाज तयार झाला ना, ही फक्त बापाचे आशीर्वाद आहे. किशोर महाराज शेळके असतील का बापाची पुण्य आहे. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल, फक्त ऐका. किशोर महाराज मृदंग शिकून आले म्हणून भाऊ लोक लगेच काय भजनात वाजू देतात का? लोक चालू भजनातून उठून देतात कधी कधी. बडे पण मोठे पण फुकट नाहीत माणसाला, इथं आमान अपमान सहन करावा लागतो. कैलास महाराज चाली गायला लागली म्हणून का लोक लगेच मायक गाऊ देतात का? कधी कधी गावातलीच माणसं मायक ओढून घेतात आपल्या समोर म्हणता म्हणता. पण परिसरामध्ये किशोर महाराजांचे वडील गेले असतील म्हणावं. किशोर महाराजांच्या वडिलांना, तात्या माझं पोरग गोड भजन म्हणतं म्हणू द्या हो. आज किशोर महाराज एवढे मोठे झाले ना, एक दिवस आपल्या बापानं कोणातरी पुढे हात जोडलेले, तो बाप आठवायचा आपल्या जीवनातला. भजनाचा आवाज ऐकला किशोर महाराजांच्या वडिलांनी. 2 किशोर, 1 किशोर नाही आज. हा, किशोर म्हणजे हे देवाला एक पद आहे बरं का. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, सुबह पे राधा 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 नाम हो जाए. खूप गोड नाव ठेवलं किशोर महाराजांनी. मला मुद्दा असा आहे गाड्या, बाप बाप असतो. चला माझा विषय न लांबवता मला थोड्या वेळात अभंगाची भूमिका मांडायची. 12:30 वाजता, 10:30ला पंचपदी सुरू झालेली, 12:30ला थांबायचे. अर्धा तास चाल झाली, पंचपदी ऐकली, ही गोड गळे ऐकायचे मस्तपैकी छान. श्रावण महाराज तुम्ही रोजच ऐकतात, ऐका. पूज्यश्री दादांना हा मृत्यूलोक सोडून, इहलोक सोडून मच्छिंद्र बाबा 1 वर्ष पूर्ण झालं. या मृत्यूलोकातला नेमच असा आहे की तर जन्म झाला की मरावं लागतं. श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून नाही ऐकायचं, मग ज्ञानोबा राय सांगतात म्हणून ऐकायचं.
माझी विनंती सगळ्या कार्यकर्त्याला, तुम्ही जिथं कीर्तनाला जाल ना, कीर्तनकारासमोर ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी ठेवा, नाही तर तुकोबारांचा गाथा ठेवा. कीर्तनात ठेवा, पण तो त्या गात्याकडं पाहून, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीकडे पाहून तरी तो चाळे करणार नाही बिचारा या गादीवर. तरी त्याला सांगायला वाटेल, गड्या मी ज्ञानोबाराय देखत कीर्तन करतोय. ज्ञानोबाराय सांगावेत महाराजांनी, तुकोबाराय सांगावेत कीर्तनात. कसंही गायन करून, कसंही उड्या मारून चालता का दादा? इथं एखादं कीर्तन कमी आलं तर चालल, पण आपण ज्ञानोबारांच्या समोर कीर्तन करतो असं भान असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. काय कोणाची निंदा करत नाही बरं का दादा, पण माझी विनंती कार्यकर्त्याला, इथं ग्रंथ ठेवायचा कीर्तनामध्ये, रोजच्या कीर्तनात. ज्ञानोबाराय सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. चला जरा ज्ञानोबाराशी बोलूया, जरा बोलून पहा ज्ञानोबाराशी, तुकोबाराशी. इथं भलं करणारे फक्त संत आहे आपल्या जीवनातलं, बाकी कोणी भलं करत नाही. भलं करणारे निस्वार्थ फक्त संत आहे. ज्ञानोबाराय सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. चला बोला, ज्याच्या ज्याच्या ओवी पाठ असेल त्यांना म्हणत चला मस्त बाकी छान. उपज येते नासे, हां नासिल येते, हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमे का. ज्ञानोबाराय सांगतात जे उपजत आहे त्याचा एक नाही दिवस नाश होणार आहे. इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मग का हो ज्ञानोबाराय, एक दिवस जर मरण असेल, एक दिवस जर जाणं असेल, हा मृत्यू लोक सोडणं असेल, तर आम्ही आलोय तरी कशा करता? ज्ञानोबाराय सांगतात एका देहाचं माध्यम घेऊन आलो आपण. आपलं गाव उमरी नाही, आपलं गाव राहुरी नाही, अहिल्यानगर नाही. पहा ज्ञानोबाराय काय म्हणतात, देहाच्या गावा आलिया. वा, असा जमला, असा श्रोता पाहिजे लो मस्त पैकी छान असा. वा, माणसं तयारीची आहेत ना तेवढी ऐकणारे सुद्धा. मग देहाच्या गावा आलिया, हे देहरूपी गावे. जीवाला दोन सोहळे, जन्म मृत्यूच्या सोहळिया. जीवाला दोन सोहळे, एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मरणाचा, म्हणजे मृत्यूचाच. बर बोला आता माझ्याशी. वा वा छान. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडला पाहिजे. बोला चला. पूज्यश्री नानाबाबांची ज्ञानोबारांच्या भाषेत दोन्ही सोहळे झाले, जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला. ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये तुमचा आमचा एक सोहळा झालेला आहे. बोला की हो, तुम्ही काय नाराज आहे का हो? नाही ना, बोला ना मग. मी सांगितलं ना आता, पहिला सोहळा कोणता? जन्माचा. ज्ञानोबारांच्या भाषेत आपला एक सोहळा झालेला आहे, कोणता? जन्माचा, आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता का सांगायला? नाही नाही, घाबरायचं नाही. मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही आणि मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही काय घाबरायचं नाही. तुम्ही फक्त एवढंच डोक्यात ठेवा, सांगणारा पण जाणार आहे. आता बरं वाटलं का बघा ना, आता बरं. हा मग इथं कोण राहण्याकरता आलं? ज्ञानोबाराय सांगतात देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया. ना म्हणो धनंजया जिया परी. मग का हो ज्ञानोबाराय, अहो या देहाला येणं जन्म आणि मरण, अहो ही व्याधी आहे. नाथ महाराज म्हणतात ही व्याधी आहे. भलतिया भावे शरण जाता भेटी आणि पाडी तसे तुटी जन्म व्याधी. महाराज म्हणतात ही फजिती, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. बरोबर. मग हे पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरण, तुकोबरा येरझार म्हणतात. त्यांची सरली येरझार आणि झाला सफल. तसं ज्ञानोबाराय सांगतात या देहाला येणं, पहा पुढची ओवी किती गोडे, या देहाला येणं आणि जाणं, ही जी जन्म मृत्यूची येरझार आहे ती संपवता येईल का हो? साधकांचा प्रश्न आहे ज्ञानोबाराला. ज्ञानोबाराय सांगतात गडे त्याच्याकरता आलो तैसे येण्याची शरीरे. ज्ञानोबाराय सांगतात शरीरा येणे सरे आणि किंबहुना येरझारे चिरा पडे. ज्ञानोबाराय सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं. बरोबर का हो ज्ञानोबाराय, या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतं तर आम्ही नेमकं काय करावं? ज्ञानोबाराय सांगतात एक काम करा, तरी जड जडून वाहिला. पुढची ववी, ये भक्तीची वाटे लाग आणि जिया पावशी अव्यंग निज धाम माझे. त्या भक्तीच्या वाटेला लागा, जी भक्तीची वाटचाल आजकालची नाही, अनादी कालापासून आलेली भक्तीची वाटे. कैलास महाराज, किशोर बाबा, तुकाराम महाराज रामभक्ताला शरण जातात आणि शरण जाऊन एक पवित्र भक्ती, काय भक्ती त्याच्या वाटा, काय भक्ती त्याच्या वाटा, काय भक्ती त्याच्या वाटा, काय भक्ती त्याच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा. मजदा बाव्या, मजदा बाव्या. बहुत बढ़िया कैलाश. जरा टाळी वाजवा, प्रश्नानंदी
शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या वाटा काय किशोर महाराज आजचं ज्यांचं आगमन झालं आदिनाथ महाराज पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. पुढे टाळी वाजूया आदिनाथ महाराजांना. बाबा पुढे या 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 ऐकता का? रामरायाच्या सेवका ज्ञानोबांचा आग्रह आहे. तुकोबराच्या भक्तीच्या वाटेला लागले, ज्ञानोबराच्या भक्तीच्या वाटेला लागली. माझी जीवेची आवडी पंढरपुराने न गेली गुढी. त्या भक्तीच्या वाटेला लागावं आग्रह संतांचा. का हो? ती भगवत साधना करण्याकरता ते भजन करण्याकरता ही मिळालं. देवे दिला देह प्रमाण पाठवले म्हणा भजन गोमटा भजना करता दिला भाग्य समजा. ती भगवत साधना करता हे मनुष्य जीवन मिळालं स्वतःला भाग्यवान समजा. मी पुन्हा सांगेल श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून ऐकायचंच नाही, इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं. मिळालं हे मनुष्य जीवन भाग्य आली ती मनुष्य द्या. भाग्यवाने तुम्ही आपण या मनुष्य जीवनाला आलो. का हो? या मनुष्य जीवनाचा विचार सांगितला संतांनी. नरदेह दुर्लभ जाना हे दुर्लभ आहे बरं का. उमरेकर शतवर्षाची गणना. अहो त्यामध्ये दुःख यातना पण तुम्ही आठवा. तुम्ही भगवत साधना करा, परमात्म्याला आठवा. बरं सुंदर जीवन मिळालं पण आयुष्य खूप थोडं आहे ना. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व बालपणे पीडा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते पाहे ग. भजन करता आयुष्य लय थोडे. भजन करून घ्या. मंदिरात गेले ना देवाला म्हणावं देवा तुम्ही माझी आहे ना. आणि पुढचं आहे सांगा मी तुमचं आहे बरं का देवा. सांगा प्रभूला प्रभू हम तुम्हारे थे प्रभु जी हम तुम्हारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. सांगा प्रभूला प्रभू तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हो तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. त्या प्रभूला म्हणा मस्तीत म्हणा आनंदात म्हणा मस्त. जरा टाळी वाजूया गोड मस्त पैकी चला. तुम हमारे थे एक असा एक असा एक जरा टाळी वाजूया मस्त पैकी गोड. तुम हमारे थे प्रभु जे तुम हमारे हो तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम.
तुम्हारे हम तुम्हारे ही रहोगे ओ मेरे प्रिय हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम हरे 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 राम 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 हरे राम 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 हरे राम हरे 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 राम 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 हरे राम राम हरे राम हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम हरे 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 राम हरे राम हरे त्याच्या मस्तीत राहा मस्त उद्याच कारण एक भजन एकाला ऐकू येणार नाही तुकोबरांच्या सोहळ्यात माईक नसतो मग पण एकदाच गर्जना जर झाली ज्याची गरजेचं सांगतो बरं का एकदाच गर्जना होती पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु गंगागिरी सद्गुरु नारायणगिरी संत निवृत्तीनाथ महाराज हृदयापासून बस गजर गजरनं म्हणजे ज्याची गरजता या शब्दाचा कर हृदयापासून परमात्म्याला हाक मारणं संतांचं भजन करणं ज्याची गरजता परमात्म्याला हाक मारायची गरजेनं पण हृदयापासून बरं का हाक मारायची देवाला जी द्रौपदीनं हाक मारली येतो तो बरं का द्रौपदीनं हाक मारली तुकोबरांनी बोलवणं केलं हा गेलाय तो पण ऐका ना प्रत्येकाच्या भगवत भक्ताच्या घरी गेला तो फक्त तेवढी हृदयापासून हाक मारा ज्याची गरजता पवाडी मग आता गाव महाराज तुम्ही तुम्हाला तर आम्ही कीर्तनाला आलं तुम्ही तर पोवाडे सांगायला लागले मग पोवाडे या शब्दाचा अर्थ काय महाराज म्हणतात ऐका ना दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाची धंदा रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे म्हणजे परमात्म्याची भगवत साधना करणं या नाम पोवाडे त्याने अनेक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग हे पोवाड्याची बरं का देवाच्या नावाची त्याचं भजन करणं महाराज म्हणतात गाईल ते लिला चरित्र पोवाडे देवाचं चरित्र गाणं हे सुद्धा पोवाड्याची देवाची म्हणून महाराज म्हणतात ज्याची गरजता पोवाडे फळ सांगा कळी काळ पाया पडे पडतो का हो महाराज म्हणतात तुकाराम नाम घेता कापियम बरोबर गाळ गुलाम सलाम करी काय तुकोबरांच्या साधनेतली ताकद असेल तुकया घरी राबत असे महाराज म्हणतात भगवत भक्ताची ताकद आहे का इकडून साधकानं इकडून वैष्णवानं वारकऱ्यानं देवाचं भजन करावं देवाचं नाव मुखाला आलं कर तिकडं काळाची फजिती आहे का दड 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 दुड 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 फळ सुटला कळी काळा पापुडिया रे फळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळ मुखी शरीर शिवनाम शीतळ शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे शिवनाम शीतळ
बर बर. भगवत भक्ताची साधना आहे का नामधारक आणि इकडे भजन. आता नामधारक या शब्दाचा अर्थ लोकांना कळणार. लोकांना नामधारक म्हणलं का हा दुसऱ्या संप्रदायाचे म्हणतात. अशी बरेच फ्यूज उडलेली समाजात माणसं आहे. अरे नामधारक तू करून स्वतःला म्हणावं बरं का. आलो म्हणे तुका मी नाम एकंदर शिका पाठविलाई हनुका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक एकंदर शिका पाठविलाई हनुका हे आलो म्हणे तुका मी नामाचा धारक महाराज म्हणतात आम्ही नामाचे धारक नेनो प्रकाश अनेक आ सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण विठ्ठलची प्रमाण न लगे जाणावे नेनावे न लगे जाणावे नेनावे. महाराज म्हणतात आम्ही नामाचे धारक. भगवत भक्ताचा भजन करावं नामधारकानं वैष्णवानं तिकडं काळाला दाग पडावा. कळी काळ पायाच पडतो महाराज म्हणतात. अहो सांगावं महाराज आता बरं आम्ही आता भजन करणार. भजन करा पण देवाचा परिचय सांगा ना. ऐकता का. दोहा पंढरीचा हो दोहा पंढरीचा दोहा पंढरीचा दोहा बहुत बढ़िया कैलाश. महान पतिव्रता कोण. सती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी दिसले मला दत्त गुरु दिसले. उद्या दत्त जयंतीचं पर्व काळ. जिथं कीर्तन असेल तिथं जा. ती कथा ऐका. नाथ महाराजांचा भला मोठा अभंग आहे. पूर्ण कथाची मस्तपैकी नाथ महाराजांनी सांगितलेली दत्त जन्माची कथा. ब्रह्मा विष्णू आणि महेश स्वामोरे बसले मला जे दत्त गुरु दिसले. समोर जा मस्तपैकी. प्रेम करा देवावर. ज्या गोपिका देवावर प्रेम करत होत्या. किती प्रेम करत होत्या ऐकलंय तुम्ही. ऐकूया ना. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. हे काना. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. मैं ताली वाजवा. बहुत बढ़िया कैलाश. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. सब कुछ भूल गई तेरे संसार
ती गोपिका सांगते, बाई ग काय परमेश्वराची मुरली असल, मी विसरली. मैं तो शुद्ध बुद्ध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार. काना ज्योत जगा दे, प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसीवा. तुझे श्रीमुख सुंदर, तुझे श्रीमुख सुंदर, श्रीमुख सुंदर, तुझे श्रीमुख सुंदर. कुसुम शुभ कांति नागर, कुसुम शुभ कांति नागर, कासे पीतांबर, कासे पीतांबर मनोहर, कासे पीतांबर मनोहर. पाहुनी अग पाहुनी फुल पडली करुणागना, मुरली नको वाजवू मनमोहरा, मुरली नको वाजवू मनमोहरा, मनमोहरा, मनमोहरा. हे प्रमाण ऐका, या चाली घरी घेऊन जा. इथली जर चोरी करायची असेल तर हे चोरी करून घेऊन जा. नाही तर लोक दुसरी चोरी करतात. येताना तुटेलची आपला आणणार, जाताना एखाद्याच्या नव्या हाणणार. ते काय भंगार चोरी करत बसतात. इथले प्रमाण, हे प्रमाण घरी घेऊन जा. आपल्या जीवनाचं आधी स्वरूपाचं वर्णन केलं आणि सांगितलं, काना नको वाजू आता तुझी ती मुरलीकडे. वेड्या झालेल्या होत्या ना, त्या भक्तीत वेड व्हा. बरं का ताई, घरातली सासू जर बोलली तर लगेच फॅनला फाशी नाही घ्यायची, तळ्यात उडी नाही आणायची. सोपं झालं मरणं आपल्याला. सासू बोलली तरी राग येतो. घरातली सून बोलली कधी कधी लिकीच्या गावाला, काय तिकडे येईनीच्या घरी जायचं नाही, कधी येईनीच्या दारात जायचं, पण आदरानं जायचं. सुनावरून रागानं जायचं, कधी येईनीच्या दारात, लेकीच्या दारात जायचं नाही कधी. सून बोलली ना तर मंदिरात जा, त्याच्याशी भांडा, देवाशी भांडा, भांडण करा त्याच्याशी. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हसायचं ना, हसता खेळता, हरी बोला. भांडण करायचं त्याच्याशी भांडा. आपल्याला टेन्शन आलं ना, पोरगा बोलला, कुठे यात्रेला निघून नाही जायचं, देवाच्या मंदिरात जायचं, मस्त पैकीचं मंदिरात जायचं, भजन करून घ्यायचं. आणि त्याचं भजन करता करता कसलं जीवनाला दुःख. तुकोबराला विचारलं, का हो तुकाराम महाराज, श्री एक अन्न करता मेली, किती दुःख आहे तुमच्या जीवनातलं. तुकाराम महाराज म्हणलं, तर कसलं दुःख माझ्या जीवनात, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा आणि तुक या मुका. जिथं रात्रंदिवस भजन आहे तिथं कसलं आलं दुःख दादा. त्याचं भजन करून घ्या. म्हणा त्याला, प्रभू तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. त्याचं भजन करून घ्या. कारण काय भजनाशी उरले ती पाहेगा, अल्प आयुष्य मानव दे. मिळालं हे भाग्य समजा. कबीरदास, तुलसीदास महाराजांचा एक पुरावा देतो. तुलसीदास महाराज म्हणतात, बडे मानुष तनु पावा. तुलसीदास महाराज म्हणतात, मिळालं ना हे भाग्य समजा. का हो, सुरदुरला बसावा, ग्रंथ लगावा, बडे भाग, मोठं भाग्य हे मनुष्य जीवन मिळालं. अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं. या जीवनाचं सूत्र लक्षात घ्या तर अभंगाची भूमिका कळेल आपल्याला. पहिलं भाग्य नरदेय मिळाला. दुसरं भाग्य भारत देशात, त्याला काही पुरावा आहे का. भरतखंडी नरदेय प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. बरोबर. तिसरं भाग्य, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. काय या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य, या महाराष्ट्राची माती म्हणजे संतांच्या समाधीनं पावन झालेली भूमी, ज्ञानोबारांच्या समाधीनं पावन झालेली भूमी आहे. धन्य संत निवृत्तीनाथ देवांच्या समाधीनं पावन झालेली भूमी आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या समाधीनं पावन झालेली ही भूमी आहे. शनेश्वर महाराजांच्या छायेनं कृपेनं पावन झालेली ही भूमी आहे. जिथं साधूचं राहणं, इथं साधू आहे बरं का. इथं बेटाचे साधूंचा, या परिसरात आलं का बेट पाहायला भेटतो, आश्रम पाहायला भेटतात जिथं गंगेच्या तीरावर. मग जिथं साधूचं राहणं, या भूमीचं भाग्य आहे का. ज्या जागेवर आपण बसलो, जेथे वैष्णवांचा वास,
धन्य भूमी पुण्य देश. ही भूमीलाही धन्य, ज्या जागेवर बसलो ही संतांच्या समाधीनं पावन झालेली भूमी आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वा, टाळी वाजवा एकदा मस्त बाकी. वा वा वा. ऐकूया या भूमीचं वर्णन सांगतात ज्ञानोबा. कितो भागे तिसरं. चौथा भागे संतांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या नंतर जन्माला आलो. आपण संतांच्या नंतर जन्माला आलो. किती भाग्य? चौथं. पाचवं भाग्य आहे का प्रमाण सांगायचंय. ऐकता का सगळे? ऐका बरं का. माळकरी ऐका, बिगर माळकरी ऐका. ज्यांना माळी घालायचे ते ऐका, ज्यांना नाही घालायचे ते पण ऐका. मग आता हे सांगावं लागेल ना. पण ज्या जीवनाचा उद्धार करून घ्या. ही ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीची साधना परत दुसऱ्या जन्मात नाही आपल्याला येणार. वाचायचं भाग्य, तुकोबरांचा गाथा वाचण्याचं भाग्य परत दुसऱ्या जन्मात नाही. संतांचा संघ करणं दुसऱ्या जन्मात येणार नाही आपल्याला. मस्त करावं वाटेल संतांचा संघ. जंगली महाराजांच्या सानिध्यात जा. हे मस्तक तिथं ठेवा. ज्ञानोबरांच्या चरणावर समाधीवर हे मस्तक ठेवा. निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर हे मस्तक ठेवा. जगाच्या मालकाच्या चरणावर हे मस्तक ठेवा आणि सांगा पांडुरंगा बरवे झाले आजीवरी. नाचता आला कीर्तन तास नाचायचं, पावली खेळायची. अजूनही जुन्या महात्म्यांच्या कीर्तन ही चाल झाली तर अजूनही सगळं टाळकरी बंडा तात्यासह कंबर बांधून नाचतात ती महात्मे मस्त बागेच्या. सांगा देवाला बरवे झाली आजीवरी. पाचवं भाग्य काय हो, अजून आपण जिवंत हे सुद्धा बागेची. 2020-21 काळ लय वाईट गेला. श्रीमंत माणसं कोट्याधीश माणसं निघून गेले. दादा आपल्याला ठेवलंय भगवंताने. सांगा देवाला बरवे झाली आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हरी. वाचून आलो येत वरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य आपलं भगवत साधनेत जावं, नामचिंतनात जावं, हा संतांचा आग्रह. का हो महाराज 1 तास झाला तुम्ही सांगतात भजन करा भजन करा भजन करा, आग्रह. पण त्या भजनाची भूमिका सांगा ना. ऐकूया ना अभंगाचं पहिलं शिवाजी महाराज ज्याचे घरीचे
बिंदास मारा. जय हो शिवाजी महाराज. टाळी वाजवा एकदम मस्त. बहुत बढ़िया शिवाजी महाराज. मी तुम्हाला वेळोवेळी का टाळी वाजवायला लावतो उंबरेकर? मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज, मी कधी अपमान करणारा महाराज नाही. इथं सन्मान करायचं शिका. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. म्हणा किशोर महाराजांना, किशोर महाराज काय ज्ञानोबारांनी तुम्हाला गुण दिला चांगला. किती हातात गोडव्या वाजवण्यात. कैलास महाराज किती गोड गाता हो. वा किशोर महाराज किती गोड स्वर लावता. वा शिवाजी महाराज काय गोड चाली म्हणतात. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. चांगलं म्हणण्यात आनंद आहे ना. नाही तर आपल्याला एक आजार लागलाय आपल्या पाठीमागे. कोणता? जळका. काय कधी कोणाला चांगलं म्हणायचं नाही. काय कोणावर जळत बसू नका. जो भेटेल त्याला अहो एखाद्याचं पीक जर चांगलं आलं ना शेजारच्याचं, तर शेजारच्याला असं वाटलं गाड्या रात्री जाऊन याच्या शेतावर राऊंड ऑफ फिरवा काय असं फवारावा. याला राऊंड अप पाजलं पाहिजे जसं ज्याच्या भूमिका लक्षात आली. काय राजा कोणाला नावं नका ठेवत बसू. एवढा संदेश घरी घेऊन जा. काय होत नाही जळून. मी माझ्या किशोर महाराज जळवलो. आमच्या दोघं येतच घ्या ना उदाहरण. मी जळणार नाही तसं पण घ्या ना उदाहरण. माझ जळून एकच होईल उंबरेकर. काय? राग. मग राग होता असेल तर जळण्यात काय मजा आहे. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. एखाद्यानं गाडी घेतली ना म्हणावं तात्या वा काय गरिबी होती तुमची आली. तुम्ही 4 चाकी गाडी घेतली बरं का तात्या. अभिनंदन तुमचं आलं. सायकल नव्हती हो तात्या तुमची. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3 आणि पंढरीशी जाणे एक वेळा. पंढरीशी जा रे संत सांगतात म्हणून. आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. का पंढरपुराला जायचं आहे का? त्या पंढरपूरचा महिमा एकदा पंढरपूरच्या गावाचाच महिमा आहे का हो? जेव्हा नव्हते चराचर चराचरच नव्हतं तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूरला गेलं का चंद्रभागेचं दर्शन होतं. कोणत्या आहे का ती चंद्रभागा? जेव्हा नव्हती गोदा गंगा, नव्हती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, 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 तेव्हा होती चंद्रभागा. पंढरपूरच्या नावाचं महत्व आहे. म्हणून महाराज तो हा पंढरीचा परिचय दिला. पंढरपुरामध्ये राहणारा. अजून एक त्या पंढरपुराला गावे नावे ऐकायचं का? जाऊया आपण संतांच्या भाषेत एकदा मस्त तिथं जाऊया. ऐकूया सगळे आनंद घेतील. ऐकूया त्या पंढरीच्या नावाचं एक दुसरं नाव. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव. हात वरी करूया. हात हात वारे वा.
बहुत बढिया वा. नाना भाऊंना बरं वाटेल बरं का आपण केलेली टाळी केलेलं भजन वाजवलेली टाळी. असं वाटतंय पंढरपूरमध्ये आपण गेलो. अहो नाही, पंढरपुराच्या उमरे गावाला अवतरलं की काय असं वाटतं. बहुत बढिया वारे वा. एक पंढरपूर गाव, शंभू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे गाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तया ठाया, आई भोजन मागाया. जाऊ तया ठाया, आई भोजन मागाया. ओ विठोबा धर्मदास ताचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जातो, त्याचे चरणी लक्ष लागो. आमचा किशोर महाराजांकरता बहुत पाहिजे. बरं बरं बरं. असा जो पंढरपुरामध्ये राहणारा राजा आहे, राजा म्हणते बरं का, राणा म्हणजे राजा. राजे तीनच झाले. एक राजा आहे अलंकापुराचा म्हणजे परमात्मा. एक राजे अलंकापुरीचे कोण? ज्ञानोबा आहे. ज्ञानियांचा राजा गुरुमा ज्ञानोबा राजे बरं का संतांमध्ये. वा वा वा. बरं बरं बरं. पंढरपुरातला राजा, पंढरीचा राजा उभा भक्त गाजा. 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 उभारुनी भुजा, उभारुनी भुजा, उभारुनी भुजा. वाट पाहे, वाट पाहे, वाट पाहे. पंढरीचा राजा उभा भक्त गाजा. पंढरीचा राजा उभा भक्त गाजा. उभा भक्त गाजा. उभा भक्त गाजा. टाळी वाजवायचा बहुत पाहिजे. पंढरीचा राजा उभा भक्त गाजा. एक राजा आहे पंढरपुरातला, एक राजे आहेत ज्ञानोबा आहे अलंकापुरीची म्हणजे आळंदीची, आणि एक राजा आहे महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यानंतर राजा पद नाही बरं का, राजपाल पाहायला भेटेल आपल्याला, पण राजा नाही. एक राजे ज्ञानोबा आहे, एक राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, एक राजा आहे कानडा. बस झाला, आता वेळ झाली आपल्याला. तुम्हाला भुका लागल्या, असा काय आवाज नाही आला तुमच्या भजनाचा. वेदा नाही नाही वेदा नाही नाही कळला. वेदा नाही नाही कळला. अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. तो हा पंढरीचा राणा पुसासा चवट राजना चिंतिता जयासी. भक्ती मुक्ती कामारिदासी. त्याचं चिंतन केलं तर भुक्ती मुक्ती कामारिदासी. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या ना. तो हा पंढरीचा राणा पुसासा चवट राजना. बरोबर महाराज म्हणतात, तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठाशी जावे. भुक्ती मुक्ती कामारिदासी. चिंतिता जयासी पुसासा चवट राजना. तो हा पंढरीचा राणा कळीकाळ पाया पडी. ज्याचे गरज ताप वाडे विठोबा रखुमाई. पाया पडी. तो हा पंढरीचा राणा पुसासा चवट राजना. आपल्याला संतांच्या नामाचा जप करायचा आहे. हात वरी करूया मस्तपैकी, बरं वाटेल नाना बाबांना जरा. मुखाने आपण संतांच्या नामाचा जप करायचा आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. तुका म्हणे बाबे जाती संताची जपे.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरि बोल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्याचे गरज ताप वाढी कळी काळ पाया पडी तुवा पंढरीचा राणा पुसासा चौवठरा जण यथामती आता अवकाश. बोलण्याच्या मध्ये काही चुकीचा शब्द केला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे ना तरी बालक बबडा बोली का वाकुडा विचुका पावली ती चोज कोरणी मावली रिजे जीवी संपले माझं कीर्तन वेळ संपलेली. श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका बरोबर. गुरुच्या कृपेनं माळ घाला. नाथ महाराजांचं ऐकूया आपण. तुळशी माळ गळा का असं म्हणले नाथ महाराज. गंडे तोडे गळा. गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज आहे बरं का. मी त्याचं प्रमाण नाही तर सांगू तरी काय. नाही तर आता 50% लोक भ्रमाती. जेवढा माळीवर विश्वास नाही लोकांचा तेवढा गंड्या तोड्यावर विश्वास मांडला. तुम्हाला पटवून देईल मी तुम्हाला. आता तुमच्या कीर्तन संपलं की येईन मला येईन बाई जेवण करून जावा बरं का बाई. येईन म्हणते मी खात नाही. काय झालं तिला खायला खात नाही म्हणते मी. आपण विचारावं का खाती नाही. ते एका दरी जाऊन म्हणते का बाबाकडं काचा बाबा काचा काय मावशी ज्ञानोबरायकडं जायचं असेल तर कोण्यात दरीतनं कोण्या खिट्या नका काढीत बस. वारीला या अख्खं वारं निघून जाईल आपल्या जीवनातलं. काय वाऱ्यातून कुठं जातं ते का भोंदू बाबा आला म्हणे. त्यानं एका त्या बाबाची इस्टेटच नाव करून घेतली. कोणाच्या संगतीत नका जाऊ ज्ञानोबरायकडं जा. नुसतं तुमचं दुखणं नाही इकडं ते दुख नाही. आपण म्हणा ये बा जेवण करून जा. ये बा म्हणतो आपण खात नाही वर्ष श्राद्धाचं दाव्याचं. का बरं अंग जड पडतं म्हणतो. काय म्हणतो अंग जड नाही पडत. जड पडेपर्यंत खातो आपण. अंदाज नाही येत आपल्याला. अंग जड पडत म्हणतो. कारणाला गेले म्हणे अंग जड पडत. त्याचं कारण समजतं ना. कारण कंदुरी. अरे जे नेम धरायचे ते धरा. मांस का आता हंस करी. अरे तुका म्हणे कुठं ती हाडे आपल्या नाडे रडतील. एक दिवस रडावं लागेल. तुकोबरायचं ऐका ना. युक्ताहार विहार चांगलं खा. संतांचा ऐका. माळ घाला. तुकोबरायचं ऐका ना. कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. भजन करायचं तुकोबरायचंच ऐकायचं बरं का दादा. हां तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण भजन एवढं गोड करा का देवाने आपला अंगीकार करावा. अंगीकार ज्याचा केला नारायण. भजन करणं. आई वडिलांची सेवा करायची. श्रावण महाराजाचं नाही तुकोबरायचंच ऐकायचं. माये बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थ. ज्ञानोबरायांचं ऐकूया. सकळ तीर्थाची अधुरे जे का माता. मस्तीत राहा आनंदी राहा. खूप छान राहा. हसा खेळा. जीवनात आनंद घ्या जीवनाचा. का हो एवढंच आपल्या आनंद घेण्याकरताच हे जीवन मिळालं ना. संताचं ऐकलं तर भलं होईल जगाच्या कल्याण. भजन केलं तर आनंदाचे डोई आनंद तरंग. इथं भजन केलं तर आनंदाचे. संताचं ऐकलं तर भलं होईल. कसं संत म्हणतील तसं. कसं संत सांगतील तसं जर ऐकलं तर आपलं भलं होईल. पण आपण जर आपल्या मनानं राहिलो तर मग नाही माझा. संत सांगतील तसं जर राहिलो तर आनंदी. आणि नाही ऐकलं संतांचं होईल कसं. ऐकूया. हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल.
काळ बांधून नेईल सरते शेवटी बा काळ बांधून शरद शेवटी बा काळ बांधून नेईल शरद शेवटी बा काळ बांधून नेईल जनार्दनी आमची काय बाजा येईल एका जनार्दनी आमचे काय बाधा येईल आमचे काय बाजा येईल काय बाईल पिंगळा 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 मारवाडी बोल 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 का पिंगळा मारवाडी वर्तमान कोटे दादा बाबा वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे बोला मी वर्तमान बोला वर्तमान कोटे बोला मी वर्तमान गणगण बोलो वर्तमान कोटे निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकून 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 सांग आले माई माझे नाव टकून सांगा बया आले माई माझे नाव ऐकूया जरा नाथ महाराजांचं शकून काय म्हणतात नारायण महाराज ऐका जय हो शिट्टे कलियुगाची दाय ऐकावी थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी व्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी ऐसा शकून माझा दादा ऐकावा निरदारी शकून सांगावया आली माई माझे नाव. शकून सांगा बया आले माई माझे नाव आले माई माझे नाव आता शकून नावाचं प्रकरण ऐकलं आता पुढचं ऐका होर नावाचं बरं का संतांचं ऐका दादानो होर ऐका दादानो 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 ऐका दादानो वर ऐका दादानो ऐका दादानो वर ऐका दौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका वर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका हो तुम्ही डुगू डुगू ऐका डुगु डुगु ऐका डुगू डुगू ऐका डुगु डुगु ऐका चला सर्वांनी हात वरी करू एकदा एक साथ पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देगा पिंगळा महाद्वारी बस आता जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आदरणीय वैकुंठवासी आमचे नाना बाबूराव आरसुडे 2 लेकरं आहेत आदरणीय संजयराव आदरणीय बालूराव पुष्पाताई आणि मनीषाताई हा संपूर्ण परिवार आहे आदरणीय पूज्यश्री किशोर महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे खूप आनंदी राहा खूप मस्तीत राहा इथं आनंद घेण्याकरता आलो सर्वांना रामकृष्णारी विठ्ठल जय जय